अनिकेत रमाकांत म्हात्रे साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, त्याचप्रमाणे आमचे विवेक अवलाजी कोकण विभागाचे प्रभारी, त्याचप्रमाणे आमच्या नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता श्री अंकुश सोरणे साहेब, त्याचप्रमाणे आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बनसोडे, उपाध्यक्ष भीमराव भोसले साहेब, अध्यक्ष ऐरोली ब्लॉक काँग्रेस कमिटीचे मी राजू वाकडे, त्याचप्रमाणे प्रणित सेलार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव, सुनील केंद्रे उपाध्यक्ष नवी मुंबई युवक काँग्रेस, सूर्यकांत निवडुंके सरचिटणीस युवक काँग्रेस नवी मुंबई, त्यानंतर बिलाल मुल्ला उपाध्यक्ष बेलापूर विधानसभा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मित्रांनी पत्रकार परिषद घेण्यासाठी अनिकेत म्हात्रे साहेबांकडे मी सांगू इच्छितो की आपण पत्रकार परिषदेला आणि पुढील माहिती अनिकेत म्हात्रे साहेब आपल्याला देणार आहेत. धन्यवाद. धन्यवाद राजू वानखडे साहेब. नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्री अनिल कौशिक साहेब, त्याचसोबत नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अंकुश सोनाने साहेब आणि अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आणि कोकण विभागाचे प्रभारी विवेक येवागलजी, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदेश बनसोडेजी, ऐरोली ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू वानखडे साहेब, त्याचसोबत या ठिकाणी जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की परिवर्तन जो आहे हा निसर्गाचा नियम आहे आणि नवी मुंबईची सध्याची परिस्थिती पाहता नवी मुंबईकरांचे मूलभूत हक्कांसाठी जे आहे ते परिवर्तन होणं गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर परिवर्तन सभेच्या माध्यमातून आपल्याला माहीत असेल की 13 ऑक्टोबर 2023 रोजी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे आम्ही वाशी येथील विष्णुदास या ठिकाणी परिवर्तन सभा आयोजित केली होती आणि त्या परिवर्तन सभेमध्ये आम्ही काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोक चळवळ जी आहे ती त्या ठिकाणी लॉन्च केली होती आणि परिवर्तन सभेच्या माध्यमातून काहीतरी कर नवी मुंबईकर या लोक चळवळीच्या माध्यमातून जवळपास नवी मुंबई शहरामध्ये आम्ही 33 चौक सभा घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे आम्ही त्या ठिकाणी जे आहे ते प्रयत्न केले होते आणि अनेक समस्या लोकांनी जे आहेत आमच्या समोर मांडल्या. प्रामुख्याने आपल्याला माहित असेल आरोग्याच्या बाबतीत जे आहे नवी मुंबई शहरामध्ये एक खूप मोठा असंतोष त्या ठिकाणी आमच्या समोर मांडला होता. आरोग्याच्या बाबतीत आपल्याला माहित असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने आपली स्वतःची जी वास्तू आहे ती फोर्टिस रुग्णालयाला भाडे तत्वावर दिली होती आणि 10% बेड त्या ठिकाणी जे आहे आपल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांना मोफत देण्याचं त्या ठिकाणी करारामध्ये नमूद केलं होतं. परंतु दुर्दैवाने आपल्याला सांगू इच्छितो की हे फोर्टिस कडून जे आहे बेड आपल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांना देण्यात येत नाहीत. त्याचसोबत पाण्याच्या बाबतीत देखील आम्ही या ठिकाणी जे आहे लोकांनी आमच्या समोर अनेक समस्या मांडल्या, मग ती विजेची असेल, त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स असतील किंवा मग अन्य जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच विषयांना घेऊन जे आहे नवी मुंबईकरांनी आमच्या समस्या ज्या आहेत आमच्या समोर मांडल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी आपल्याला माहित असेल की आम्ही नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती हक्क मोर्चा दिघ्यापासून ते बेलापूर पर्यंत 28 किलोमीटर पायी चालत नवी मुंबई प्रशासनाचं जे आहे महापालिकेचं आम्ही त्या ठिकाणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस जे आहे आम्ही तात्कालीन मोर्चानंतर तात्कालीन जे अतिरिक्त आयुक्त आहेत सुजाता डोळे मॅडम यांना भेटून या सर्व गोष्टी ज्या आहेत आम्ही निर्देशन आणून दिल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने 7 दिवसानंतर जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे आम्हाला लेखी काही त्या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी देण्यात आली होती त्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत आपल्याला जे महानगरपालिकेने उत्तर दिलं होतं की फोर्टिस रुग्णालयाकडून जे 10% बेड रिझर्वेशन देण्याचं त्या ठिकाणी करार असताना 10% बेड उपलब्ध का होत नाही त्यावर जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने असं उत्तर देण्यात आलं होतं की सदर करार जो आहे रद्द करण्याचे निर्देश जे आहेत तात्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे साहेब यांनी दिले होते आणि त्याच अनुषंगाने फोर्टिस रुग्णालयाकडून जे आहे सुप्रीम कोर्टात त्यांनी धाव घेतली आणि सध्या फोर्टिस रुग्णालयाचा हा जो सुप्रीम कोर्टामध्ये जो आहे तो खटला सध्या सुरू आहे आणि म्हणूनच हा जो आहे प्रलंबित विषय असं नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला सांगितलं होतं
परंतु माहितीच्या अधिकाराखाली भेटलेल्या माहितीनुसार आपल्याला सांगू इच्छितो की नवी मुंबई महानगरपालिकेने सदर खटल्यासाठी जे आहेत काही वकील नेमले होते। त्या ठिकाणी पहिला वकील जो नेमला होता त्याचं नाव होतं विनय नवारे। या वकिलाला जवळपास 31 मार्च 2017 रोजी 1.5 लाख रक्कम जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली होती। त्याचं काम प्रभावी नव्हतं, त्यांना तिथून काढलं। त्याच्यानंतर जे दुसऱ्या वकिलाला जी आहे जवळपास 6.5 लाख रुपये जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी आहे ती फी देण्यात आली। त्यांचं कामही समाधानकारक नव्हतं म्हणून तिसरा वकील त्या ठिकाणी नेमला गेला, त्याला देखील जवळपास 4,94,000 फी जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेची जी आहे ती फी त्यांना दिली होती। या तिन्ही वकिलांचं काम व्यवस्थित नव्हतं म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने जे ज्येष्ठ ॲडव्होकेट आहेत श्याम दिवान, त्यांच्यानंतर जे सुहास कदम म्हणून वकील आहेत ते आता सध्या त्यांनी नेमलेले आहेत। हे फेब्रुवारीचा हा माहितीचा अधिकार आहे। त्यानंतर देखील जे आहे आज जवळपास 6 महिने झाले तरी सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हे सुहास कदम यांच्या माध्यमातून कुठल्याच पद्धतीने जे आहे त्यांना फी अदा केलेली नाही किंवा कुठल्याच पद्धतीने प्रक्रिया हे खटला चालवा यासाठी दिलेली नाही। तर आमची या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटी आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत कैलास शिंदे यांना या ठिकाणी विनंती आहे की सदर जे वकील नेमलेले आहेत सुहास कदम यांच्या माध्यमातून खटला लवकरात लवकर कसा निकाली लागेल हे आपण त्याकडे लक्ष द्यावेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेची जी वास्तू आहे फोर्टिस रुग्णालयाची ती ताब्यात घेऊन नवी मुंबईकरांना जी आहे ती कार्यरत करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने करत आहोत। त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की बन्स हॉस्पिटल जो आशिया खंडातला सगळ्यात मोठा भाजलेल्या व्यक्तींवर उपचार त्या ठिकाणी होतं। त्या ठिकाणी आपल्याला माहित असेल की इल्टनपाडा असेल किंवा मग तुर्भ्यातील असेल असे विविध ठिकाणी जे आहे गॅस स्फोटचे प्रकरण जे आहे ते आपल्या समोर सगळ्यांसमोर आले होते। त्या ठिकाणी ज्यावेळेस भाजलेल्या व्यक्तींना त्या बन्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं जातं उपचारासाठी त्यावेळेस जे आहे त्या ठिकाणी जे व्यवस्थापन आहे त्या पेशंट्सला जे आहे त्या ठिकाणी उपचार करून घेत नाही। पैसे अभावी जे आहे कुठेतरी त्या पेशंट्सला जे आहे महानगरपालिका असेल किंवा मुंबईला हॉस्पिटलला पाठवण्यात जातं आणि त्याची देखील रुग्णवाहिकेच्या माध्यमातून व्यवस्था करणं गरजेचं आहे, ती देखील बन्स हॉस्पिटलच्या माध्यमातून जी आहे ती केली जात नाही। तर आमची नवी मुंबई महानगरपालिकेला या ठिकाणी विनंती आहे की सदर बन्स हॉस्पिटलवर जे आहे आपण तात्काळ योग्य ती कारवाई करावी आणि अशा पद्धतीने पुन्हा घटना होणार नाही याकडे कुठेतरी नवी मुंबई महानगरपालिकेने दक्षता घ्यावी। त्याचसोबत तेरणा हॉस्पिटलच्या बाबतीत आपल्याला माहित असेल की मागच्याच 15 दिवसांमध्ये त्या ठिकाणी जुळी मुलं झाली होती, त्या वडिलांकडे पैसे नव्हते म्हणून व्हेंटिलेटर काढण्याची त्या ठिकाणी जे आहे धमकी तेरणा हॉस्पिटलचं प्रशासन त्या ठिकाणी देत होतं। दुर्दैवाने आपल्याला सांगू इच्छितो की त्या पित्याने जे आहे आत्महत्या केली आणि सदर व्यक्ती आत्महत्या करणारा हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या सांस्कृतिक भवनामध्ये जो आहे तो कार्यरत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता। तर अशा सगळ्या घटना ज्या आहेत आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये आहेत। डिसाल योजना जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी आहे आरोग्याच्या बाबतीत ज्या कुठल्याच पद्धतीने जे आहे ते लक्ष दिलं जात नाही। आमची या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्माननीय आयुक्तांना विनंती आहे की आपण याकडे जे आहे तात्काळ लक्ष द्यावे। त्यासोबत पाण्याच्या बाबतीत देखील आम्ही ज्यावेळेस मोर्चा काढला त्यावेळेस आयुक्तांना निर्देशनास आणून दिलं होतं की जवळपास 450 MLD पाणी पुरवठा जो आहे आज जो आहे मोरबे धरणातून नवी मुंबई शहराला केला जातो। 65 MLD पाणी पुरवठा जो आहे बारवी धरणातून केला जातो। परंतु दुर्दैवाने आपल्याला सांगू इच्छितो की मोरबे धरण संपूर्ण क्षमतेने मागच्या वर्षी भरले असताना देखील या वर्षी 3 महिने जे आहे पाणी कपात आपल्याला करायला लागली होती। आम्ही फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं आयुक्तांना की आपण ठोस उपाययोजना करा, पाणी गळती थांबवा, पाणी चोरी थांबवा, तरी देखील महानगरपालिकेने जे आहे कुठल्याच पद्धतीने या ठिकाणी उपाययोजना त्या ठिकाणी केली नाही आणि दुर्दैवाने आपल्याला 3 महिने जे आहे ते पाणी कपातीला सामोरे जावं लागलं। म्हणून आता पाऊस चांगला जरी झालेला असला तरी सुद्धा धरण आपलं क्षमतेने भरलेलं असताना सुद्धा उपाययोजना ह्या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे, अन्यथा पुन्हा पुढच्या वर्षी जे आपल्याला पाणी कपातीला जे आहे ते सामोरे जावे लागणार आहे। त्याचसोबत आपल्याला माहित असेल की गेल्या 3 दशकापासून आपण बघताय की प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जे आहेत अजूनपर्यंत प्रलंबित आहेत।
घरं नियमित करण्याचा विषय असेल, मग इतर MIDCचे प्रकल्पग्रस्तांचे विषय आहेत ते आज देखील जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत ते प्रलंबित आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अनुषंगाने जे आहेत आम्ही काहीतरी कर नवी मुंबईकरच्या माध्यमातून जे आहेत लोकांपर्यंत गेलो, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मोठ्या प्रमाणात असंतोष जो आहे लोकांना जो आहे तो यामध्ये आमच्या समोर त्यांनी मांडला. आणि काहीतरी कर नवी मुंबईकरच्या माध्यमातून अजून एक गोष्ट आमच्या समोर त्या ठिकाणी आली होती, ती म्हणजे विद्यार्थ्यांना जे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत आहेत त्यांना आजपर्यंत जे आहे ते त्यांना त्या ठिकाणी दप्तर भेटत नाही, सामग्री जी लागते ते गणवेश असतील ते भेटत नाही आहेत. त्यावेळेस देखील आम्ही सांगितलं होतं आयुक्तांना की आपण कुठेतरी येणाऱ्या अकॅडमिक इयरसाठी या गोष्टीकडे उपाययोजना कराव्यात. त्यामध्ये देखील जे आहे नवी मुंबई महानगरपालिका सपशेल जी आहे ती अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्याच सर्व गोष्टी घेऊन जे आहे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने काहीतरी कर नवी मुंबईकरचा दुसरा टप्पा म्हणून आम्ही घरोघरी जाऊन लोकांच्या जे आहेत ह्या सर्व गोष्टीला जबाबदार कोण हा जाब आणि हा प्रश्न विचार करण्याला जो आहे तो भाग पाडणार आहोत. त्याचसोबत चलो वाढ अभियानच्या माध्यमातून आमच्या अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे प्रभारी या ठिकाणी आहेत विवेक येवागलजी यांच्या माध्यमातून चलो वाढ अभियान हा कार्यक्रम जो आहे आम्ही संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये जे आहेत ते राबवणार आहोत. त्याचसोबत मी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये इतर जे कार्यक्रम आहेत, इतर ज्या समस्या आहेत त्याबद्दल मी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष आहेत अनिल कौशिक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं. नमस्कार. नवी मुंबईकर काहीतरी कर या माध्यमातून नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्रीयुत अनिकेत म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन उभा केला होता आणि त्याच्या माध्यमातून बरेच प्रश्न मार्गी लागले, पण काय प्रश्न पेंडिंग राहिले पण. आणि त्यात अनिकेत म्हात्रेने खूप मेहनत केली. एक दोन विषयावर मी बोलू इच्छितो. पहिला विषय आहे पाणीचा. पाणीचा विषय असा आहे की जो मोरबे डॅम आहे ना, मोरबे डॅमचा पुरी कल्पना ही मोस्टली मी जेव्हा महापौर होतो तेव्हा झाली होती. कारण मोरबे डॅम नाईक साहेबांच्या अजेंडामध्ये नव्हता, त्याच्या अजेंडामध्ये होता हिटोडे डॅम. आम्ही विलासराव CM होते, आर पाटील डिप्टी CM होते आणि याच्याकडे हे होता आपला ग्रामीण विकास मंत्रालय. कशा केला, कशा प्रयत्न केला, यश मिळालं आम्हाला आणि मोरबे डॅम झाला. त्यानंतर दुसरा महापालिका हॉस्पिटलचा आता इथे पत्रकार बंधू आहेत आणि आमचे युथचे अधिकारी आहे मात्र आपण आले. महापालिका हॉस्पिटलचा टोटल काम काँग्रेस पक्षाकडून झाला होता. त्या वार्डामध्ये त्या वार्डाचा मी नगरसेवक होतो, मोठमोठ्या प्लॉट होता. मी आणि त्या काळाचे अतुल कुलकर्णी दोघांच्या मेहनतीने हॉस्पिटल तयार केला. जो वरचा माळा ज्याच्या संदर्भात तात्कालिक विषय काढला तो वरचा माळा आमची पण संपली होती. नंतर पहिल्या तिला झालेला तिला फोर्टीजला म्हणजे त्यामध्ये काय वाटाघाटी केली त्या लोकांनी. जो सुपर स्पेशालिटी महापालिका करू शकत होती तो यांनी प्रायव्हेटला दिला आणि आज स्थानिक लोकांना ज्याचे पैशाचे त्याचे टॅक्समुळे आवाज उभी राहिली त्यांना इकडे तिकीट फिरावं लागतात आणि सुविधा मिळत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो मी 10% बेडची मागणी जो अनिकेत म्हात्रेने केली होती ती अजून त्यांनी पुरी केली नाही. म्हणत नाही. कोर्टात केस चालू आहे. केसची काय सेटिंग झाली, कशी झाली पत्रकारांना थोडं माहिती आहे. तिसरा विषय आता अनिकेत घेतला महापालिकेच्या शाळेचा. आता महापालिकेची शाळेची वस्तू जो बांधताना आपल्याला माहिती आहे मोठे मोठे टेंडर काढण्यात आले, चांगली वस्तू बी केली पण मुलांना सुविधा नाही. याचा आम्ही या विषयावर परत सोडून घेणार आहे. आणि पुढच्या विषय सलमचा ती काय झालं आता दोघांचे कॉम्पिटिशन चालू आहे. मी करू काय तू करू, मी करू काय तू करू. आजच्या घडीमध्ये नवी मुंबईमध्ये ज्या नेत्यांना लोकांना निवडून दिला त्याचं एकच काम चालू आहे की रिडेव्हलपमेंट कसं घुसायचं, पैसे कसे कमवायचे, पैसे कसे काढायचे. जनतेची समस्यावर त्याचा अजिबात लक्ष नाही. जनतेची समस्यावर लक्ष घालायचं असेल तो काँग्रेस पक्ष रात्रंदिवस घरोघरी फिरत आहे, काम करत आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये अनिकेत म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली
आणि जिल्ह्याच्या अध्यक्षतेखाली जो टप्पा पुढचा आंदोलन होणार आहे त्यासाठी नवी जिल्हा काँग्रेस कमिटी, युथ काँग्रेस, महिला काँग्रेस सर्व आम्ही यासाठी पुढचा कार्यक्रम करणार आहे. आणि पुढची माहितीसाठी जे काय असतील आपले अंकुश सोनवणे साहेब आमचे प्रवक्ता आहे, नवी जिल्ह्याचे मात्र साहेब आमचे माजी महापौर आहे आणि युथचे आमचे विवेक येवकर विवेकचे आहे, दुसऱ्या जिल्ह्यात युथचे आहे, आमचे या ब्लॉकचे अध्यक्ष राजू मनसोडे जे आहे आणि युथचे अध्यक्ष बनसोडे नाही का बनसोडे पण आहे, सगळ्यांचे आहे. आणि माफ करा मला जायचं आहे कारण वार्डाची वेळ झालेली आहे, तो सोयीना तर तुझं काय लावू नका. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. अंकुश सोनवणे विजेच्या विषयासंदर्भात अंकुश सोनवणे साहेब आपल्याला संबोधतील. आज या ठिकाणी काहीतरी मुंबईच्या माध्यमातून जो पत्रकार परिषद केली या ठिकाणी मी बरेचसे कौशिक साहेब असतील किंवा अनिकेत असेल त्यांनी वेगवेगळ्या समस्याबद्दल तिथे सांगितलेले आहे. परंतु मी फक्त या ठिकाणी विजेच्या समस्याबद्दल सांगेल. आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल हायवेमध्ये सर्वात जास्त मोठी समस्या असेल ती विजेची समस्या आहे. आज अनेक विभागात लाईट ही वारंवार जात आहे. त्याला कारण एवढंच आहे की आज आपली लोकसंख्या वाढलेली, घरं वाढलेले, परंतु एबीसीबीने त्या बाबतीत कुठलीही उपाययोजना केली नाही. आणि आज 20-25 वर्ष झालेले त्याच जुन्या केबल आहेत आणि त्या पावसाळा सुरू झाल्यापासून रोज त्या जाळ्याचा प्रकार असेल, डीपी जाळ्याचा प्रकार असेल होत असतं आणि वारंवार लाईट खंडित होत आहे. यामुळे नागरिक एवढे आले झालेत की आज आपण पाहिले असेल बऱ्याचशा घरामध्ये वृद्ध आहेत, कोणाच्या घरी ऑक्सिजन लावलेले असे पेशंट देखील आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला देखील भेटत नाही वारंवार आणि बऱ्याचशा लोकांच्या घरातील उपकरण देखील झालेले आहेत. आणि या अनुषंगाने आम्ही मला वाटतं 2 महिन्यापूर्वी अनिकेत असेल, मी असेल किंवा कौशिक साहेब असेल यांच्या माध्यमातून आम्ही वाशीचे अधीक्षक अभियंते यांना भेटले होते, त्यांनी निवेदन सादर केले होते. आमच्या या प्रमुख मागण्या आहेत. जर आपण मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही 2 महिन्यात या ठिकाणी आम्ही आंदोलन करू. त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला परत मिटिंगला बोलवून लेटर दिले की आपण आंदोलन आपलं मागं घ्यायचं आणि आपण ज्या ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्या आम्ही सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. परंतु आज 2-3 महिने होऊन गेले तरी त्या बाबतीत त्यांची काही सुधारणा झालेली नाही. आणि या अनुषंगाने मला एक सांगू इच्छिते की थोड्या दिवसात आम्ही त्या अधीक्षक अभियंत्याला पुन्हा भेटणार आहोत, आमचं निवेदन देणार आणि जर त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर या ठिकाणी नक्कीच आम्ही या ठिकाणी आंदोलन उभं करू. आज घनसुली असेल, कोटुली असेल या भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात वीज जाण्याचा प्रकार घडलेला आहे. म्हणजे एकच सांगायचं ज्या वायरी जिंक झालेल्या आहेत त्या कुठल्याही प्रकारचे आज एबीसीबी असेल आपल्याकडनं प्रत्येकाकडनं बिलं वेळेवर टायमा घेत असतात आणि जर बिलं पोचली नाही तर लगेच वीज खंडित करत असतात. या सर्व गोष्टींना वाचा करता लवकर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आंदोलन करू. धन्यवाद अंकुश सोनवणे साहेब. त्यानंतर मी सन्माननीय माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करा. कुठले जनरल मोर्चाच्या विषयावर उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मी स्वागत करतो. सकाळीच एक सकाळमध्ये फोटो पाहिला की या महापालिकेचे शिवसेनेचे नेते विजय नाटा यांनी मालमत्ता करामध्ये शासनाने सूट दिली असं तर होल्डिंगचा काहीतरी फोटो लोक सकाळमध्ये मी वाचला. परंतु सगळ्यात मी पत्रकारांना या ठिकाणी सांगतो की जोपर्यंत शासनाकडून तसं पत्र येत नाही त्याच्यावर अशा अनेक मिटिंगी आमदारांसोबत माननीय मुख्यमंत्री साहेब घेतात, परंतु या ठिकाणी जोपर्यंत अधिकृत काही येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी माझ्या मते मी ग्राह्य स्वतः धरत नाही आहे. कारण शासन स्तरावर विधानसभेत आपण प्रश्न उपस्थित करतो परंतु प्रॅक्टिकली जोपर्यंत हातात कागद येत नाही तोपर्यंत ते सर्व ग्राह्य धरलेले जात नाही. आता मी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी मी पुरावा म्हणून दाखवतो की महानगरपालिका आपल्या नव्या मुंबईतल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गेली अनेक वर्ष लूट करत आहे असं माझ्याकडे या ठिकाणी पुरावा आहे. या ठिकाणी पुरावा असं की मालमत्ता कराचं बिल जे आलेलं आहे ते 30 जून पर्यंत बिल आलेलं आहे, बिल प्राप्त झालेलं आहे. परंतु त्याच्या अगोदरच 3 महिन्याचं व्याज या ठिकाणी महानगरपालिका घेते. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
या 3 महिन्याचं व्याज हा या ठिकाणी महानगरपालिका गेली अनेक वर्ष या ठिकाणी लावत आहे। या संदर्भात माननीय आयुक्तांकडे अनिकेत म्हात्रे यांनी निवेदन दिले, परंतु आयुक्तांनी अजूनपर्यंत आम्हाला भेटीची वेळ दिली नाही। मी उपायुक्त सुनील पवार यांना हे कागद दाखवलं, त्यांनी सुद्धा मान्य केले हे चुकीचं आहे म्हणून, पण त्यांचं उत्तर काय ते पूर्वीपासून आलं ते दुरुस्त तर करायला पाहिजे। माझ्या नागरिकांना, नव्या मुंबईतल्या नागरिकांना हा 3 महिन्याचा व्याज कशासाठी तुम्ही घेता? या संदर्भामध्ये आयुक्त साहेबांनी अजूनपर्यंत आम्हाला भेटीची वेळ दिली नाही। एकदा दिली होती, परंतु अनिकेतला पक्षाची मीटिंग असल्या कारणाने ते तिथे निघून गेले आणि त्यांनी मेल सुद्धा केलं का मला साहेब पुढची वेळ देण्यात, पण गेल्या महिनाभर आयुक्तांनी या संदर्भामध्ये हा विषय गंभीर विषय आहे, कारण हा अख्ख्या संपूर्ण नव्या मुंबईतल्या इथल्या रहिवाशांना जो मालमत्ता कर जातो त्याचा आपण 3 महिन्याचा व्याज घेतो, तर हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे। तर आपण आणि त्याचबरोबर जे रिडारने सर्वे केलेला आहे, मुळात रिडारने जो सर्वे केलेला आहे तो चुकीचा केलेला आहे। एखाद्या प्रॉपर्टी आता ते एक माझं कागद चुकून मी आता माझी बहीण एक्सपायर झाली म्हणून मी ते कागद घरी विसरून आलो, तर एखाद्याने ऑब्जेक्शन दिले रिडारच्या संदर्भामध्ये गावातल्या एका आमच्या नागरिकांनी एमआयडीसीच्या प्रॉपर्टीसाठी, तरी सुद्धा त्याला पुन्हा तसेच वाढीव बिल म्हणजे किती जर ₹1,00,000 प्रॉपर्टी टॅक्स होता त्याचा, तर तो आता 3 लाखापर्यंत गेलेला आहे। तर रिडारच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाले, प्रचंड असंतोष आहे, परंतु आयुक्त साहेब किंवा प्रशासन त्याकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष करते। तर रिडार माझं असं मागणी आहे की रिडारने सर्वे करण्यापेक्षा आपले जे कर्मचारी आहेत तेही त्यांच्या बरोबर सुद्धा गेलेले नव्हते, त्यांना मनमानी करून त्यांनी वाटेल तसे रिडारने नावाला फक्त लोकांची लूट केलेली आहे, तर ही कृपया करून थांबवा अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करत आहे। धन्यवाद। पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपण बघितलं असेल की आज नवी मुंबई काँग्रेस कमिटी असेल किंवा जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, यांनी जे आहे नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर जे आहे आपल्या सर्वांना संबोधित केलेलं आहे। आणि निश्चितच मला या ठिकाणी खात्री आहे की गेल्या 25 वर्षापासून जे आहे आपण ज्यांना सत्ता दिली त्यांच्याकडून जे आहे हे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच आपल्याला परिवर्तन होताना दिसेल अशी खात्री आम्हा सर्व काँग्रेस परिवारातील नागरिकांना कार्यकर्त्यांना आहे। काही प्रश्न असेल तर विचार। परिवर्तनच का तुम्हाला परिवर्तनच का करायचं आहे? बघा, परिवर्तन हे निसर्गाचं, दुसरी गोष्ट परिवर्तन तुम्हाला संपूर्ण नवी मुंबईत करायचं आहे का फक्त ऐरोली विधानसभेत? परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे। सध्या आपण ह्या पत्रकार परिषदेमध्ये नवी मुंबईच्या विषयांवर बोलतोय, म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की गेले 25 वर्ष झाले गणेश नाईक या ठिकाणी जे आहेत ते आमदार आहेत, त्यांच्या हातात सत्ता राहिलेली आहे, ते मंत्री राहिलेले आहेत, महानगरपालिकेची सत्ता त्यांच्या हातात राहिलेली। आपल्याला माहित असेल की आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी संसदमध्ये जे आहे कशा पद्धतीने आपल्या देशाला जे आहे नरेंद्र मोदी, अदानी, अंबानी आणि इतर उद्योजकांच्या चक्रव्यूहमध्ये जे आहे ते अडकवण्याचं काम यांनी केलेलं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की नवी मुंबई शहर हे देखील नाईक परिवाराच्या या ठिकाणी जे आहे चक्रव्यूहमध्ये अडकून पडलेलं आहे। ना या ठिकाणी योग्य वीज आहे, ना पाणी पुरवठा ठीक आहे, ना शिक्षण व्यवस्था आहे, या ठिकाणी महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, प्रकल्पग्रस्त झोपडपट्टी वासियांचे प्रश्न अजूनपर्यंत सुटलेले नाही आहेत, असे विविध मूलभूत जे प्रश्न आहेत ते आज नवी मुंबईकरांचे आमचे सुटलेले नाही आहेत। मग असे नेते काय कामाचे हा प्रश्न मी जो आहे आपल्या माध्यमातून त्यांना विचारतो, नवी मुंबईकरांना विचारतो। हे बघा, आमच्या प्रकल्पग्रस्तांनी जे आहे शासनाला कवडीमोल भावामध्ये शहरी विकास असेल, औद्योगिक विकासासाठी जे आहेत त्या जमिनी दिल्या, परंतु आज देखील आमच्या प्रकल्पग्रस्तांचे जे आहेत ते प्रश्न सुटलेले नाही आहेत। त्याला जबाबदार कोण आहे? कोणाची सत्ता होती? कोण या ठिकाणी आमदार खासदार राहिलेले आहेत? कोण मंत्री होतं? तर आपल्या सर्वांना माहिती कोण याला जबाबदार आहे। आणि म्हणून प्रकल्पग्रस्तांमध्ये खूप मोठा असंतोष सध्या या परिवाराप्रती आहे आणि निश्चित मला या ठिकाणी खात्री आहे। आता प्रकल्पग्रस्तांचा आपल्याला सांगू इच्छितो, SRA मुद्दा देखील या ठिकाणी मांडला होता कौशिक साहेबांनी। आपल्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनी आहेत, ज्यांच्या जमिनीवर झोपडपट्टी वसलेली आहे
त्यांची घरं अधिकृत होतात, पण आमच्या प्रकल्पग्रस्तांनी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांची घरं या ठिकाणी जी आहे ती अनधिकृत असतात, पाडली जातात. तर हा कुठला न्याय आहे? न्याय हा समान सगळ्यांना असावा. प्रकल्पग्रस्त असतील किंवा झोपडपट्टीवासी असतील, योग्य तो या ठिकाणी जे आहे राज्य शासनाच्या माध्यमातून उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं या ठिकाणी मी राज्य सरकारला या ठिकाणी आवाहन करतो. तुम्ही झोपडपट्टीचा विषय सांगितला. झोपडपट्टीच्या पुनर्वसनाला घेऊन महायुतीमधल्याच दोन मित्रपक्षांमध्ये झुंपलेली आहे. एक म्हणतात की पुनर्वसन करासाठी सर्वेक्षण सुरू करा झोपडपट्टीचं, दुसरे म्हणतात की 10 पैसे वापरायचं नाही म्हणून. या सर्व आणि काही लोक आंदोलन केलं, उपोषणही केलं, काही लोकांनी चॅलेंज केला की हा अशी काही GR आहे 10 पैशाची झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये, त्याला आम्ही वापरू देणार नाही. तर या सर्व घटनाक्रमावर घटनाक्रम जो झाला त्याच्यावर तुमचं मत काय? चालेल ना? मी बरोबर साहेब, कसं आहे, हे फक्त आता हे नाटक होतं. तू रड मी मारतो, तू रड मी मारतो, हे फक्त लोकांना दाखवतो, लोकांना चुतिया बनवण्यासाठीच हे उपोषण झालं किंवा खासदार साहेब येतात, हे सर्व ठरवून झालेलं आहे. म्हणून बघा, जर पुनर्वसन जर खरोखर करायचं झालं असतं तर एवढे वर्ष लागलेच नसते ना. मी राज्यामध्ये अनेक ठिकाणी फिरलेलो आहे, तर मी त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये राहणारा बांधव चांगल्या जैनारूम मधून, मी ठाण्याचे उदाहरण घ्या ना, तुम्हाला देतो. बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी जैनारूमची किती सुंदर घरं बांधलेली आहेत. तुम्ही काशीनाथ दांडेकर सभागृह आहे, त्याच्या बाजूला धर्मवीर नगर म्हणून आहे. आपण माझी सर्वांना विनंती आहे की तिथे जा तुम्ही, आणि तिथे विकास कसा झालेला आहे झोपडपट्टीला, घरं जी बघा, अक्षरशः जैनारूम मधून त्यावेळेला विलासराव देशमुख साहेबांनी ठाण्याला भरघोस मदत केली, म्हणून ते आज त्या ठिकाणी घर झालेले आहे. परंतु इथले परिस्थिती वेगळी आहे, इथं कोणाला करायचंच नाहीये. आता तुम्ही सांगता बघा, प्रकल्पग्रस्तांचा 2021 ला नोटिफिकेशन आलं, GR काढायला किती वेळ लागतो सांगा मला. जर सत्ताधाऱ्यांची जर इच्छा असेल तर GR, आता नाईक साहेब मध्यंतरी पेपरला वाचलं, 2-3 दिवसापूर्वी ते गेले होते इथे मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे, पण त्याच दिवशी GR काढू शकले असते ना. ते नोटिफिकेशन आले, शुल्क अधिकारी सांगतात का GR आणा, आम्ही लगेच रेग्युलेशन करतो, म्हणून तू त्यांना करायचंच नाही. फक्त ही निवडणुका जवळ आले तर कुठेतरी झोपडपट्टीचा प्रश्न पेटवायचा आणि प्रकल्पग्रस्तांचा पेटवायचा, आणि पुन्हा आपल्याला लोक आम्हीच या शहराचे, या नागरिकांचे कैवारी म्हणून स्वतःला संबोधतात तिथं. म्हणजे लोकांना यांनी फक्त दूरपेक करून जर सत्ता असते तर एका GR बघा ना तुम्ही, एका दिवसात 1 तासाभरात GR निघतो काढायचं झालं तर. परंतु याला काँग्रेसची भूमिका झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत आम्ही या ठिकाणी आमचे आघाडी महाविकास आघाडीचे जर या ठिकाणी आमदार दोन्ही निवडून आले तर या ठिकाणी आम्ही प्रकल्पग्रस्तांचा पहिल्यांदा प्रश्न, त्याचबरोबर झोपडपट्टी बांधवांचं सुद्धा योग्य ते पुनर्वसन, या ठिकाणी कोणी 10 एकरचं वगैरे कोणी काही म्हणून, परंतु लोकांना ती घरं चांगली परवडे, लोकांशी सुसंवाद करून त्या ठिकाणी आम्ही त्या झोपडपट्टी बांधवांचं पुनर्वसन त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी करू, असं या ठिकाणी मी आश्वासन देतो. मी आपल्याला एक छोटंसं उदाहरण देतो की नवी मुंबई महानगरपालिकेने वारलीपाडा येथे आदिवासी बांधवांसाठी त्यावेळेला तत्कालीन उद्योग मंत्री पतंगराव कदम साहेबांनी MIDC मध्ये सुरुवात केली, परंतु इथल्या सत्ताधाऱ्यांनी ती व्यवस्थित निर्माण केली नाही, लोकांची सुसंवाद केली नाही. आजी आता मला वाटतं कुठे 2-4 वर्षानंतर लोक राहायला गेले असं माझं मत आहे, पक्का मला एक्झॅक्टली माहिती नाही, परंतु त्या ठिकाणी MIDC त्यावेळेला मदत केलेली होती. आज तुम्ही मला सांगा, जैनारूमचं का नाही आपण आतापर्यंत, ज्यावेळेला UPA सरकार होतं, काने या ठिकाणी नाईक साहेब मंत्री होते, मग काने जैनारूम झोपडपट्टी बांधवांसाठी त्यावेळेला जैनारूम मधून काने पक्की घर बांधली गेली. तुम्ही पण मित्रपक्षात होता ना, तुम्ही होता ना, मी तेच सांगतो, मी तुमचा फेल्युअर नाही का? आम्ही पण मान्य, पण जोपर्यंत इकडून महानगरपालिकेने प्रस्ताव देत नाही तोपर्यंत कसं करणार. आता मी तुम्हाला सांगतो, 2009 आधी नाटा साहेबांना विचारा, जैनारूमचे पैसे आहेत माननीय अशोक चव्हाण साहेबांनी मंजूर केले 850-900 कोटी, त्याच्यामध्ये STP प्लांट झाले, भूमिगत ग्रामीण भागातल्या हे भूमिगत झाल्या विद्युत वाहिन्या, त्यावेळेला जे प्रस्ताव महानगरपालिकेने त्या ठिकाणी सादर केले ते मंजूर केले चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना. विचारले मी नाटा साहेबांना कोणी मदत केली त्यावेळेला, नागपूरला मी स्वतः बरोबर होतो त्यांच्या. तर या ठिकाणी जे प्रस्ताव महानगरपालिकेने दिले त्या मुख्यमंत्र्यांनी
मंजूर केलेले आहे. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं ना झोपडपट्टीचं. पतंगराव कदम साहेबांनी त्यावेळेला जमीन दिली आणि प्रायोरिटी आदिवासी बांधवांसाठी घर बांधा म्हणून त्यांनी सूचना केल्या म्हणून ते झालं ना. तर आता तुम्हाला हा फक्त तुरड मी मारतो, तू रडायचं मारायचं असंच भूमिका चालले. त्याच्यामुळे यांना कोणालाही या ठिकाणी नागरिकांचं पडलेलं नाही. आता मगाशी अंकुश सोनावणेंनी सांगितलं की विद्युतीचा प्रश्न आहे. आता तुम्ही राबाडा पोलीस स्टेशनला समोर एक सबस्टेशन बांधलेलं आहे, जवळजवळ 34 कोटी रुपये खर्च आहे त्याला. परंतु जर या ठिकाणी आमदारांनी त्यावेळेला 2 आमदार होते हायकोर्टीचे, जर आमदारांनी त्या ठिकाणी प्रायोरिटीवर तो प्रश्न सोडवला असता तर आज जो घनसोली किंवा ऐरोली भागामध्ये विजेचा मुळे नागरिक त्रस्त आहे तो प्रश्न सुटला असता. कारण हा मोठा खर्च आहे, हा काय महानगरपालिकेचा विषय नाहीये. हा 34 कोटी खर्च करून आज सुप्रिटेंडेंट इंजिनिअरिंग ज्यावेळेला आम्ही गेलो होतो आमचं सिस्टम त्यावेळेला सांगितलं की साहेब हा एवढा खर्च आहे, हा आमच्या आधी उद्याखाली नाही, शासनाकडून जर आम्हाला फंड मिळाला तरच आम्ही या ठिकाणी करू. तर त्यामुळे हे नुसतं रेगाळत ठेवायचे आणि निवडणुका झाल्या, निवडणुका लोकांना तृतीय बनवण्याचे हे धंदे आतापर्यंत चालू आहे असं माझं ठाम मत आहे. हे बघा, एक या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्हा प्रकल्पग्रस्तांना जे आहे ते नेहमीच जे आहे या न्यायिक परिवाराकडे जे आहे उपेक्षित ठेवलेलं आहे. यांनी कधीच प्रकल्पग्रस्तांसाठी जे ते आवाज उचललेला नाहीये. आपल्याला माहित असेल की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते डी.बा. पाटील साहेबांचं नाव द्यावं यासाठी या ठिकाणी प्रकल्पग्रस्त जे आहेत ते आग्रही होते. आम्ही आंदोलन देखील केली. 2-3 वर्षाआधी ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याचा प्रस्ताव देखील मंजूर केला होता. परंतु आज देखील हा प्रस्ताव जो आहे तो केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्या संदर्भात इकडचे आमदार का बोलत नाही, का पाठपुरावा करत नाही, का आज एवढे वर्ष लागले तरी पण हा विमानतळाला नाव देण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. तर ह्या गोष्टीचा जो आहे प्रकल्पग्रस्त निश्चितच विचार करणार आहेत आणि या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना जागा राखल्याशिवाय गप्प बसणार नाही. 9 ऑगस्टला वाशीमध्ये एक कार्यक्रम झाला, खाजगी कार्यक्रम होता एका संस्थेचा. त्याच्यामध्ये संदीप नाईक आणि दशरथ भगत यांनी सिडको चले जावचा नारा दिला होता. सिडकोच्या बाबतीतली मालकी हक्कांना देण्याबाबतची भूमिका आणि प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनी ज्या वापरल्या नाही गेल्या किंवा जो FSI अजून बाकी आहे, जो 12.5% तो देण्याबाबतची जी भूमिका नाही तर आपली भूमिका काय असणार आहे? या ठिकाणी सिडकोच्या बाबतीत तुम्हाला मी साधा रिडेव्हलपमेंट पासून सिडकोच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो. आता वाशीला मोठ्या प्रमाणामध्ये रिडेव्हलपमेंटच्या CC दिलेले आहेत, बरोबर आहे. सिडकोने NOC दिली, त्याच्यामुळे आता विषय संपला. सिडकोचा विषय बऱ्याच अंशी निघून गेलेला आहे. आता मला तुम्ही सांगा, FSIला जी CC दिलेली आहे तर इन्फ्रास्ट्रक्चरला महानगरपालिकेने आतापर्यंत काही उपाययोजना केलेली आहे. उद्या भविष्य मी आयुक्तांना त्या दिवशी सांगितलं, साहेब तुम्ही वाशी प्लाझा पासून तर सेक्टर 29 पर्यंत तुम्ही रवींद्र ना एक दिवस पायी जाऊन बघा परिस्थिती संध्याकाळी काय आहे तिथली ट्रॅफिकची. तर या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही वारंवार सांगतो की तुम्ही रिडेव्हलपमेंट CC देताना त्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची आता सुरुवात करा. उद्या जर बिल्डिंग झाली, आता बऱ्याचशा वाशीला काही बिल्डिंग तयार झालेल्या आहेत, तर तो लोड जो येणार आहे तो शहरावर येणार आहे. असं संपूर्ण मग नेरूळ असो ऐरोली संपूर्ण शहराचा वापर होणार आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चरला काहीच नाही महापालिका करत. त्याचबरोबर सिडको हटाव ही आमची सुद्धा काँग्रेसची भूमिका आहे का आम्ही सिडको या ठिकाणी सिडकोला जाणं गरजेचं आहे. कारण झालं आता डेव्हलपमेंट पूर्ण आणि लोकांना फ्री रोड साठी जे आपण बऱ्याचशा सर्वांनी आंदोलन वगैरे केले तर त्याची अंमलबजावणी पण अजून कुठं होताना दिसत नाही सिडकोवरून. म्हणून या गोष्टी आम्ही जर या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीची सत्ता आली आणि या ठिकाणी दोन्ही आमदार जर आमचे आले तर या ठिकाणी जे प्रश्न प्रलंबित इतक्या वर्षाचे आहे ते आम्ही या ठिकाणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो. त्याचबरोबर आज आपण महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये शिक्षण विभागाचं बघा काय अवस्था झालेली आहे. आता जवळजवळ 4-5 महिने झाले अजून कपडे नाही दिले. आताच मग अशी मी येताना एक बाई मला सांगत होती मी आंध्रमध्ये आहे, आमच्याकडे मुलांना हे देतात ते देतात, महाराष्ट्रामध्ये होतं काहीच मिळत नाही. चालेल अजून सुद्धा आम्हाला पुस्तकं दिले, दप्तर दिलेली नाही, कपडे दिले नाही, हे कधी देणार? याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोण? का नाही दोन्ही आमदार का नाही विचारत प्रश्न या विषयावर? हा गंभीर आहे.
मुलांच्या जीवनाचा प्रश्न आहे का? अजून कपडे सुद्धा देत नाही. फक्त हे टेंडरवरच अडकलेलं आहे. टेंडर कोणाला द्यायचं हा हे प्रश्न विचारत नाही. काँग्रेस रस्त्यावर उतरून प्रश्न विचारत कोणाला? त्यांना, प्रशासनाला. आता आम्ही झाली ना चर्चा त्या दिवशी. कौशिक साहेबांनी आयुक्तांना विचारलं ना, जी काँग्रेसची जी बैठक झाली ना त्या दिवशी, आम्ही हा नव्हता म्हणून, तर आम्ही या संदर्भामध्ये कौशिक साहेबांनी आयुक्तांना विचारणा केली ना, ते करतो टेंडर फायनल झालं नाही. आम्ही तेच सांगतो, तुम्ही फेब्रुवारी मार्चला टेंडर का नाही फायनल करत? जूनला सुरू होते 15 तारखेला शाळा, मग का नाही तुम्ही करत? फक्त या टेंडर मध्ये अडकलेली महानगरपालिका आहे. आज आपण पाहिजे की या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. रस्त्याची कामं बघा, डांबरीकरणाची. देसाई होता, सगळ्यात महान चोर देसाई होता त्या ठिकाणी. बघा तुम्ही टेंडर मध्ये किती कपडे झालेले आहेत. आयुक्त काहीच करत नाही. एकाच एजन्सीला एक प्राइस बिड म्हणून क्लॉज आहे टेंडर मध्ये. काय एखाद्या ठेकेदाराला विशिष्ट काम दिलं पाहिजे, परंतु एकच एजन्सी देसाईची. आयुक्ताला पत्र दिलं, आयुक्त काही उत्तर देत नाही. तुमचं म्हणणं की मिली बघत हा मिली बघत चालू आहे ना सध्या. काय चाललंय तुम्हालाही माहिती आहे. माझ्याकडून काही बोलायची आवश्यकता नाही मला. महानगरपालिका आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे किती पर्सेंटेज जातात, काय जातात ते. एक मिनिट नाही, आपण विचारलं प्रश्न म्हणून काँग्रेस कुठे काय करते, तर आपल्याला जे एक पत्र मी दिलेलं आहे महानगरपालिकेने लेखी दिलेलं आहे आम्हाला. तुम्ही बघा, आम्ही आंदोलन जे केलं त्याच्यानंतर त्यामध्ये गणवेशाचा विषय देखील होता शालेय विद्यार्थ्यांचा. त्यामध्ये महानगरपालिकेने आम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे की गणवेश जे आहे ते येणाऱ्या अकॅडमिक इयर पासून पोहोचतील. परंतु आज ही परिस्थिती आहे तशीच आहे, पुन्हा रस्त्यावर उतरेल. काँग्रेसला तुम्हाला सांगतो, काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते मूलभूत प्रश्नांसाठी नेहमी रस्त्यावर उतरलेले आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला उतरलेले दिसेल. म्हात्रे साहेबांनी आमदारवरचा विषय बोलला. अनिकेत म्हात्रेजी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुमच्याकडे तुम्हाला जर पक्षाने ऐरोली विधानसभेमधून जर आमदारकीची उमेदवारी दिली तर तुम्ही ती लढताल का? निवडणूक कारण तुमच्यासमोर दिग्गज म्हणून गणेश नाईक आहे, जे मंत्री आलेले एका काळचे आणि आता सत्ताधारी. बघा, दिग्गज वगैरे असं काय आता राहिलेलं नाही विषय. जनता सुज्ञ झालेली आहे. 25 वर्ष कशा पद्धतीने त्यांना दिशाभूल करण्याचं काम केलं हे सगळं ज्ञात आहे. या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाचा एक सच्चा सिपाही आहे. काँग्रेस पक्ष, माझे वरिष्ठ आदरणीय नाना पटोले साहेब असतील, अनिल कौशिक साहेब असतील, जे मला आदेश देतील त्या पद्धतीने मी जे आहे ते काम करणार. तुम्ही वॉर्ड चलो अभियानची आज एक घोषणा केली आहे, नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीची रचना असणार? चलो वॉर्ड अभियान हे अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीचं संपूर्ण देशामध्ये जे आहे ते कार्यक्रम सुरू आहे. चलो वॉर्ड अभियानच्या माध्यमातून जे आहे आम्ही ज्या नवी मुंबई क्षेत्रामध्ये जे पण 8-9 ब्लॉक येतात त्या ब्लॉकमध्ये जे आहे वॉर्ड जे येतात त्या प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन नवी मुंबई शहरामध्ये जे समस्या आहेत त्या लोकांना जागृत करणार, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. आणि या समस्यांच्या अनुषंगाने आम्ही ज्या आहेत ज्या समस्या असतील त्या प्राधिकरणांना भेटून त्या सोडवण्याचा प्रयत्न जे आहे आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून करणार आहोत. अनेकांची निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत कायम ऑब्जेक्शन झाले, आक्षेप घेतलेले आहेत. माजी खासदार राजा विचारे यांनी आक्षेप घेतला होता तत्कालीन काळी. त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे की निवडणूक आयोग पारदर्शकपणे त्याचा कारभार चालवतो? नाही, एकंदरीतच मला वाटतं 2 दिवसाआधी खासदार राजन विचारे साहेब हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटले होते आणि त्यांची मागणी देखील रास्त होती. निवडणूक आयोग खरंच या ठिकाणी जे आहे ते संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. या ठिकाणी ऐरोली विधानसभेमध्ये सांगू इच्छितो 40,000 दुबार नावं आणि बोगस नावं या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी बेलापूरमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे आणि पूर्ण ठाणे लोकसभेमध्ये एकंदरीत 1.5 लाखाच्या वर जे आहे बोगस मतदान असल्याचं राजन विचारे साहेबांनी निदर्शनास जिल्हाधिकाऱ्यांच्या आणून दिलं होतं. त्यासोबत आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो पत्रकारांना की आपल्याला माहित असेल की जवळपास मला वाटतं 6 तारखेला निवडणूक आयोगाने ऐरोली विधानसभेचा जो कार्यालय आहे त्या ठिकाणी जे आहे मीटिंग लावली होती आणि त्या ठिकाणी जे 429 बूथ होते ऐरोली विधानसभेमध्ये आता ते 447 बूथ झालेले आहेत आणि जवळपास जे 77 मतदान केंद्र होते त्याऐवजी आता 81 मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये आम्ही माझ्या मातोश्री मंदाकिनी म्हात्रे असतील, मी असेल, अंकुश सोनवणे साहेब असतील किंवा कौशिक साहेब यांनी जिल्हाधिकारी असतील किंवा निवडणूक अधिकारी आहेत त्यांना एक पत्र आम्ही दिलेलं आहे. या ठिकाणी गमतीचा भाग बघा की जे आमदार राहिलेले आहेत इतके वर्ष त्यांच्या घरातच पोलिंग स्टेशन आता या ठिकाणी लावण्याचं पाप जे आहे प्रताप जो आहे या निवडणूक आयोगाने केलेला आहे. तर तुम्हाला असं वाटत नाही का की जे आमदार आहेत ते मतदारांवर प्रभाव टाकू शकतो? तर ही लिस्ट आहे
मतदान केंद्रांची पूर्ण आपण बघू शकता, ही त्यांनी वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे. 6 तारखेला जी निवडणूक आयोगाची मीटिंग झाली त्यामध्ये जे आहे त्यांनी नमूद केलेले आहे. आणि ज्या ठिकाणी बालाजी मध्ये जे आमदार राहतात त्याच ठिकाणी मतदान केंद्र लावण्याचं काम जे आहे या ठिकाणी निवडणूक आयोगाने केलेलं आहे. आणि म्हणूनच राजन विचारे साहेबांची जी मागणी होती ती अतिशय रास्त आहे. निवडणूक आयोग जे आहे पक्षपाती करत आहे, हे निश्चितच मी त्यांच्या मताशी तरी सहमत आहे. नवी मुंबईमध्ये काँग्रेस तुम्ही म्हणताय की ज्वलंत मुद्द्यांवर कुठेतरी वाचा फोडण्याचं काम करताय, पण तुमच्या घटक दलमधले जे पक्ष आहेत ते कुठेतरी कमी पडतायत का विरोधक म्हणून? नाही, मला असं वाटत नाही. आम्ही जे घटक पक्ष असतील, मग शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही मित्र असतील किंवा मग राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे असतील किंवा मग आम आदमी पार्टीचे असतील, आम्ही सर्व एकसंघ जे आहेत आहोत. आणि आपण बघितलं असेल की जी लोकसभेची निवडणूक झाली मागे, त्यामध्ये राजन विचारे साहेबांना आम्ही ताकदीने त्या ठिकाणी जे आहे त्यांचा प्रचार केला. आणि मला सांगावंसं वाटतं की जे ऐरोली विधानसभा आहे किंवा बेलापूर असेल, या ठिकाणी ठाणे लोकसभेमध्ये जे आहे सर्वात कमी लीड जी आहे ती महायुतीला आम्ही त्या ठिकाणी जे करू शकलो. आणि निश्चितच मला खात्री आहे की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणी जे आहे नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा या ठिकाणी आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, चालेल.